बिग बॉस मराठी 6चा ग्रँड प्रीमियर दणक्यात पार पडला। त्यानंतर घरात गेलेल्या 17 स्पर्धकांनी पहिल्याच दिवशी चांगलाच धुमाकूळ घातला आहे। पहिल्या दिवसापासूनच रुचिता जामदार आणि तन्वी कौलते यांच्यात चांगलीच भांडण झाली, तर दुसरीकडे अभिनेता विशाल कोटियनमुळे प्रभू शेळके भावुक झाला। आता घरातला पहिलाच टास्क आजच्या भागात पाहायला मिळणार आहे। या भागाचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात टास्क पाहून स्वतःला वाघीण बनवणाऱ्या सरकारच्या म्हणजेच दिव्या शिंदेच्या नाकी 9 आल्याचं पाहायला मिळतंय। सरकारची नेटकऱ्यांनी चांगली शाळा घेतली आहे। बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय बिग बॉसने स्पर्धकांना राशन टास्क दिला आहे। मिशन राशन हा आठवड्याच्या राशनसाठी सर्व स्पर्धकांना हा टास्क पूर्ण करावा लागणार आहे। मेहनतीचं दार निवडून घरात आलेले काही स्पर्धक या टास्कमध्ये खेळताना दाखवले आहेत। स्टोर रूममधून मोठी भांडी ठेवली आहेत, जी गार्डन एरियामध्ये घेऊन यायची आहेत, ज्यात मोठे टोप, झाकण, चमचे आणि बरंच काही दिसत आहे। काही जण भांडी बाहेर काढत आहेत, काही ती नीट लावताना दिसत आहेत। प्रभू शेळके स्विमिंग पूलमधून पाणी काढताना दिसतोय। हा टास्क प्रचंड मेहनतीचा असल्याचं दिसतंय, पण एवढी मोठी भांडी पाहून सरकारच्या मात्र पोटात गोळा आलाय। टास्क संपताच ती बेशुद्ध होताना दिसते। बिग बॉस डॉक्टर म्हणून कोणीतरी ओरडताना दिसतंय। प्रोमोच्या शेवटी सरकार म्हणजेच दिव्या शिंदे म्हणते, इतकी भांडी आहेत म्हणजे काय अख्ख्या जिल्ह्याची भांडी दिलीत का घासायला? त्यानंतर ती जमिनीवर कोसळते। मिशन राशन टास्कमध्ये दिव्याची प्रकृती बिघडल्याचे प्रोमोमधून पाहायला मिळत आहे। या प्रोमोवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अनेक नेटकऱ्यांनी दिव्या शिंदेच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत तिला सपोर्ट केला आहे, मात्र काहींनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे। एकाने लिहिलंय, मेहनतीचं दार स्वतः निवडलं आणि पहिल्याच टास्कला बेशुद्ध पडली। दुसऱ्यानं लिहिलंय, दिव्या मॅडम बेशुद्ध पडायला आल्या। आणखी एकानं लिहिलंय, बस निकल गई हवा। आता दिव्या शिंदेला नेमकं काय झालं? घरात डॉक्टर येणार का? आणि हा टास्क पूर्ण होणार की रद्द केला जाणार? हे सगळं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशाच मराठी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।